आपल्याला नवीन टॉपिक स्टार्ट करायचा आहे, मॅट्रायसिस. मागच्या टॉपिकचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला साधारणतः 2 पिरियड लागतील, त्याचे वेगळे व्हिडिओ बनवून पाठवून देईल. पण आजच्या पिरियडला मी मॅट्रिक्स टॉपिक स्टार्ट करणार आहे. या मॅट्रिक्स टॉपिकमध्ये फक्त 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. एक इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स आणि दुसरं सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स. म्हणजे पहिल्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत, इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. इन्व्हर्स काढत असताना एक रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून इन्व्हर्स काढणे, त्यानंतर कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करून इन्व्हर्स काढणे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आणि दुसरं जे आहे इन्व्हर्स बाय एडजॉइंट मेथड. इन्व्हर्स बाय एडजॉइंट मेथड. म्हणजे पहिल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत फाइंडिंग इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स, आणि आता दुसऱ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स. ह्या लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना सुद्धा 2 प्रकारच्या मेथड्स आहेत. एक रिडक्शन मेथड आणि दुसरी मेथड ऑफ इन्व्हर्शन. इन्व्हर्शन मेथड म्हणा, मेथड ऑफ इन्व्हर्शन. सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर जो केंद्र शासनाबरोबर महाराष्ट्र शासनाने सिलेबस कमी केला आहे 25%, त्यामध्ये मॅट्रिक्समध्ये काय कमी केलं तर रिडक्शन मेथड तेवढं कमी केलेलं आहे. आलं लक्षात? तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ते करू शकता, परंतु सिलेबस म्हणून अधिकृतपणे हे रिडक्शन मेथड काढून टाकलेले. म्हणजे आपल्याला आता फक्त इन्व्हर्शन मेथडने इक्वेशन सॉल्व्ह करायचे. म्हणजे या टॉपिकमध्ये फक्त 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स, एक फाइंडिंग इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स आणि दुसरं सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स. आता इन्व्हर्स म्हणजे काय बघायचं सियर. आपल्याला अल्जेब्रामध्ये माहिती आहे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. जसं मी घेतलं, व्हॉट इज द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 2? 1/2. देअर प्रॉडक्ट इज 1. आपण एखादी दुसरी संख्या घेतली 3/4. व्हॉट इज मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 3/4? 4/3. बिकॉज देअर प्रॉडक्ट इज 1. These two numbers are inverse of each other. In the same way, in the topic matrix, two square matrices A and B of the same order such that product AB is equal to BA is equal to I, then these two matrices are inverse of each other and B is the inverse of A and A is the inverse of B. If B is the inverse of A, then we can denote this matrix B by notation A inverse. Okay. Is equal to A inverse into A is equal to I.
आपल्याला इन्व्हर्स काढायचे ते स्क्वेअर मॅट्रिक्सचे काढायचे. स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स a matrix in which number of rows and number of columns are same, means number of rows are equal to number of columns is called a square matrix. आता समजा आपण एखादी अशी मॅट्रिक्स घेतली, मॅट्रिक्स ए, आणि ह्या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स आहेत 1 6 2, दूसरे यो एलिमेंट्स 1 3 2 6, ही स्क्वेअर मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सचा मी डिटर्मिनंट घेणार आहे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए, डिटर्मिनंट ऑफ दिस एलिमेंट्स 1 3 2 6. नाउ इव्हॅल्युएट दिस डिटर्मिनंट. दिस 1 into 6 minus 2 into 3, product of elements of principal diagonal minus other diagonal. This is 6 minus 6 is equal to 0. If determinant of a square matrix is 0, then this square matrix is singular matrix. Therefore, A is a singular matrix. आणि मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर पाहिजे, म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. देअरफॉर ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. आता आपण दुसरी मॅट्रिक्स चेक करू. नाउ टेक अनदर मॅट्रिक्स, or matrix B, whose elements are 1 2 3 4. Now take the determinant of this matrix B, determinant of these elements 1 2 3 4. Now evaluate this. This 4 minus 6 means minus 2. Minus 2 means not equal to 0. Determinant of B is not equal to 0. Therefore, B is a non-singular matrix. Therefore, B inverse exists. आपल्याकडे एक अशी मॅट्रिक्स दिली. फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स A, whose elements are 3 2 6 1 1 2 2 2 5. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, ही मॅट्रिक्स ए नॉन सिंग्युलर आहे की नाही चेक करायचं. जर ही नॉन सिंग्युलर असेल तरच इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, नसता इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. नाउ सी हियर, or take the determinant of this matrix A, determinant of the elements 3 2 6 1 1 2 2 2 5. Now evaluate this determinant. 3 into is minor. Here 5 minus 4 is 1, minus 2 into is minor. 2 into is minor is 5 minus 4 is 1 plus 6 into 6 into is minor, 2 minus 2 0. This is 3 minus 2 plus 0 is 1. 1 means not equal to 0. Therefore, A is a non-singular matrix, means inverse of this matrix exists. लक्षात आलं. आता काय करा, या ठिकाणी 1 किंवा मायनस जर 1 मिळालं तर मिळणाऱ्या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स हे पूर्णांक असतात, आणि 1 आणि -1 सोडून जर आपल्याला दुसरे एलिमेंट्स मिळाले 2 3 4 5 किंवा -2 -3 -4 -5, तर इन्व्हर्सचे एलिमेंट्सचे फ्रॅक्शनल नंबर्स मिळतात, हे लक्षात ठेवा. बरं, आपल्याला चेक करण्याच्या स्टेपला मार्क्स नाहीत,
पण चेक करण्याचा कसा फायदा होतो, आपल्याला प्रॉब्लेम दिलाय आणि क्वेश्चन आहे की फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. सुदैवानं असं झालं की डिटर्मिनंट घेतला तुम्ही आणि डिटर्मिनंट 0 आला. डिटर्मिनंट 0 आले म्हणजे मॅट्रिक्स सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर असेल तर पुढे आपल्याला काहीच करायची गरज नाही, कारण सिंग्युलर मॅट्रिक्सचा इनव्हर्सच एक्झिस्ट होत नाही. म्हणजे इनव्हर्स एक्झिस्ट होण्याची अट काय, नॉन सिंग्युलर पाहिजे. म्हणजे जरी या स्टेपला मार्क्स नसतील तरी आपण ते चेक करायला पाहिजे. बरं, परीक्षेमध्ये प्रॉब्लेम असतो बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन और बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मी ट्रान्सफॉर्मेशन काय असतात हे सांगतो. नाउ सी हिअर. रो ट्रान्सफॉर्मेशन्स. ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणा, ऑपरेशन्स म्हणा, काही फरक पडत नाही. त्यामध्ये पहिलं ऑपरेशन आहे RIJ, मीन्स इंटरचेंजिंग आय थ्रो अँड जे थ्रो. काही जण असे लिहितात, याला म्हणायचं इंटरचेंजिंग आय थ्रो अँड जे थ्रो. समजलं? दुसरं ऑपरेशन आहे कोणत्याही एखाद्या रोला आपण एखाद्या नॉन झिरो स्केलार के न मल्टिप्लाय करू शकतो. मी आय थ्रोला के न मल्टिप्लाय करायला लागलो म्हणजे माझा आय थ्रो मध्ये बदल होईल. याला तुम्ही एकतर असं लिहा किंवा या पद्धतीने लिहू शकता, आय थ्रो चेंजेस बाय के टाइम्स आय थ्रो. कळालं? किंवा नुसतं एवढं लिहिलं तरी चालेल, के टाइम्स आय थ्रो. आणि तिसरं रो ट्रान्सफॉर्मेशन. आता काय करायचं की कोणत्याही एखाद्या रोला नॉन झिरो स्केलार मल्टिप्लाय करू शकतो आणि मिळणारे एलिमेंट्स उर्वरित दोन रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मध्ये ऍड करायचं. मी जे रोला जर के न मल्टिप्लाय केलं तर मिळणारे प्रॉडक्ट्स हे आय थ्रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मध्ये ऍड करायचे. नाउ सी, आय थ्रो चेंजेस बाय आय थ्रो प्लस के टाइम्स जे थ्रो. कळालं? म्हणजे आपल्याला या प्रकारचे 3 रो ट्रान्सफॉर्मेशन्स करायचे आणि 3 कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स कोणते बघा इकडे सी आहे, एक्झॅक्ट सेम याच पद्धतीचे येते. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. एक CIJ. CIJ means interchanging ith column and jth column. किंवा आपण याला असे लिहितो और इंटरचेंजिंग ith column and jth column. कळालं? आणि दुसरं एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन से कोणत्याही एखाद्या कॉलमला आपण नॉन झिरो स्केलार के न मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे आय थ्रो चेंजेस बाय के टाइम्स आय थ्रो. आणि तिसरं ट्रान्सफॉर्मेशन आय थ्रो चेंजेस बाय आय थ्रो प्लस के टाइम्स एलिमेंट्स ऑफ जे थ्रो. असे 3 कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता आपल्याला जो क्वेश्चन असेल की रो ट्रान्सफॉर्मेशनच्या सहाय्याने इनव्हर्स काढा, त्याची पहिली स्टेप वेगळी असते. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या सहाय्याने इनव्हर्स काढा, त्याची पहिली स्टेप वेगळी असते. नाउ सी हिअर. ही जी मॅट्रिक्स दिली स्क्वेअर मॅट्रिक्स, या स्क्वेअर मॅट्रिक्स आपल्याला इनव्हर्स काढायचं बाय रो ट्रान्सफॉर्मेशन्स. रो ट्रान्सफॉर्मेशन्स इनव्हर्स काढत असताना पहिली स्टेप आहे A इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. A इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. ही रो ट्रान्सफॉर्मेशन इनव्हर्स काढत असताना पहिली स्टेप आहे. बरं, जर आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन इनव्हर्स काढत असाल तर पहिली स्टेप अशी असती A इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. कळालं? आता मार्क्स देताना आम्ही कोणतेही लिहिलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे
रोनं काढा म्हणलं तसं लिहिलं काय का कॉलमनं काढा म्हणलं असं लिहिलं काय मार्क्स देतो, पण हे मात्र पक्क लक्षात ठेवायचं जेव्हा तुमचे मार्क्स वर जातील ना तर तशा वेळेस हे मार्क्स नाही देत. सर्वसाधारण मुलांना मार्क्स दिले जातात, पण जेव्हा विद्यार्थी टॉपचे मार्क्स मिळायला सुरू करतो त्यावेळेस अशा स्टेपचे मार्क्स कमी होतात. म्हणजे हे आपण एक खबरदारी घ्यायची की रो ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस ही स्टेप वापरायची ए इंटू इनव्हर्स इज इक्वल टू आय आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. ठीक आहे. आता ए म्हणजे गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे एलिमेंट्स आहेत 3 2 6 1 1 2 2 2 5. समजलं. into A inverse is equal to I म्हणजे identity matrix, unit matrix of the same order of the matrix A. Its elements are 1 0 0 0 1 0 0 0 1. बरं हे ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा ऑपरेशन्स परफॉर्म करून आपल्याला ही जी मॅट्रिक्स आहे ना ए मॅट्रिक्स, या ए मॅट्रिक्सला मला युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि हे ए इनव्हर्स. ऍट दॅट टाइम उजव्या बाजूची मॅट्रिक्स चेंज होईल आणि ही आपली इनव्हर्स असेल. लक्षात आलं. मी ह्या मॅट्रिक्स ए ला युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करत असताना क्रम कुठला वापरायला लागलो बघायचं. नॉसियर माझ्याकडे मॅट्रिक्स ए आणि मी त्याला कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये असं लिहिलं मॅट्रिक्स ए हॅव्हिंग ए आय जे एलिमेंट्स ऑफ ऑर्डर 3/3. ही कॉम्पॅक्ट फॉर्म आहे. याला फुल फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल. मॅट्रिक्स whose elements are A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. The number in the suffix हे काय A11 नाही, लक्षात A11 आहे, हे A12 आहे. The number in the suffix represent or denotes the position of the element. तर आता काय करायचं आपण की या मॅट्रिक्सचं रूपांतर इनव्हर्स मॅट्रिक्स मध्ये करत असताना जो क्रम आहे या क्रमाने जा. सगळ्यात पहिल्यांदा A11 पोझिशनला म्हणजे या ठिकाणी 1 आणायचे. A11 पोझिशनला 1 आणणे. युजिंग दॅट 1 ब्रिंग 0 at these two positions. Which are these two positions? A21 and A31. समजलं. त्याच्यानंतर A22 पोझिशनला म्हणजे ही पोझिशन A22 पोझिशनला 1 आणायचं आणि या 1 चा उपयोग करून त्याच्या वरचा एलिमेंट 0 आणि खालचा एलिमेंट 0. आता वरचा एलिमेंट 0 म्हणजे A12 पोझिशनला 0, खालचा एलिमेंट म्हणजे A32 पोझिशनला 0. हे दोन एलिमेंट 0 करायचे. त्याच्यानंतर A33 पोझिशनला 1, ही A33 पोझिशन आणि हा 1 केल्यानंतर या 1 चा उपयोग करून वरचे दोन्ही एलिमेंट 0 करायचे. हे दोन एलिमेंट्स 0. क्रम लक्षात आला. या जर क्रमाने गेलात तर तुम्हाला मिनिमम स्टेप मध्ये इनव्हर्स मिळेल. म्हणजे उगा ऍट रॅन्डम असं भरकटत जायचं नाही. इनव्हर्स काढत असताना हा क्रम वापरायचा. पहिला A11 पोझिशनला 1, त्याचा उपयोग करून खालचे दोन एलिमेंट 0. A22 पोझिशनला 1, त्याचा उपयोग करून खालचा आणि वरचा 0. A33 पोझिशनला 1, त्याचा उपयोग करून वरचे दोन एलिमेंट 0. आलं लक्षात. ठीक आहे. आपण आता या पद्धतीने जाऊ. मी काय करणार आहे, मला पहिल्यांदा या 3च्या ठिकाणी 1 आणायचं म्हणजे A11 पोझिशनला 1 आणायचं. त्याच्यासाठी मला काय काय ऑपरेशन्स करावं लागतील किंवा ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतील. मी फर्स्ट रो मधनं थर्ड रो वजा केला तरी मला 1 मिळेल. मी त्याच्यापेक्षा सोपं ऑपरेशन करणार आहे. मी फर्स्ट रो आणि सेकंड रो इंटरचेंज करणार आहे. लक्षात आलं. फर्स्ट रो आणि सेकंड रो जर इंटरचेंज केले तर मला डायरेक्ट 1 मिळेल या ठिकाणी. नाव सी इथल्या ऑपरेशन्स अप्लाय लिहा, बाय लिहा, परफॉर्म लिहा.
अप्लाय R12 म्हणजे इंटरचेंजिंग फर्स्ट अँड सेकंड रो. काय तर बघा बरं आता, हा सेकंड रो आहे ना, तो फर्स्ट रोच्या ठिकाणी लिहायचा 1 1 2 आणि 3 2 6 2 2 5. Perform the same operation at the same time on the matrix on right hand side. Here 0 1 0 1 0 0 0 0 1. समजलं? आता काय करायचं, या 1 चा उपयोग करून हे खालचे दोन्ही एलिमेंट 0 करायचे. एकदाच 2 ऑपरेशन केले तर चालतील. अप्लाय second row changes by second row minus 3 times first row. बघा इथून 3 न मल्टिप्लाय करा आणि इथून वजा करा, इथं 0 येईल. समजलं? आता इथं पण 0 आणायचं मला, म्हणजे 3 पोझिशनला 0 आणायचं. इथं 1 न मल्टिप्लाय करा, सॉरी 2 न मल्टिप्लाय करा आणि 2 - 2 0 म्हणजे थर्ड रो म्हणजे चेंजेस. आणखी एक ऑपरेशन अँड थर्ड रो चेंजेस. काय चेंज करणार, थर्ड रो -2 टाइम्स फर्स्ट रो. थर्ड रो -2 टाइम्स फर्स्ट रो. आलं लक्षात? बघा इकडे, आता आपण ऑपरेशन्स किंवा ट्रान्सफॉर्मेशन्स कशावर केले, सेकंड रो आणि थर्ड रोवर. म्हणजे फर्स्ट रो ॲज इट इज 1 1 2, उजव्यावरचा फर्स्ट रो ॲज इट इज 0 1 0. आता काय बदल केलं, 3 न मल्टिप्लाय करून सबस्ट्रॅक्ट करा. पहा 3 - 3 0, इथं 2 - 3 -1, इथं 6 - 6 0. सेम ऑपरेशन उजव्या बाजूला, इथं 3 न मल्टिप्लाय करून वजा करा. 1 - 3 0. आता 2 न मल्टिप्लाय करून वजा करा. 2 न मल्टिप्लाय करून वजा करा. 2 - 2 0. Here 2 - 2 0. Here 5 - 4 1. Same operation on the right hand side. इथं 2 न मल्टिप्लाय करा आणि थर्ड रो मधून वजा करा. हे काय तर 0 -2 आणि 1. समजलं? आता आपल्याला काय करायचं बघा, क्रमाने कुठपर्यंत आलो, 1 0 0. ह्या -1च्या ठिकाणी 1 पाहिजे. 8 2 2 पोझिशनला 1, म्हणजे मी आता सेकंड रोला जस्ट मल्टिप्लाय करणार आहे मायनसने. नाव सिअर अप्लाय -1 R2 किंवा सेकंड रो चेंजेस बाय -1 टाइम्स R2 असं लिहू शकते किंवा असं लिहिलं चालेल. सिअर सेकंड रो चेंजेस बाय -1 टाइम्स R2. काय मिळतं बघा बरं, फर्स्ट रो ॲज इट इज 1 1 2. उजव्या बाजूला फर्स्ट रो ॲज इट इज 0 1 0. चला सेकंड रोला मायनस न मल्टिप्लाय करा. 0 1 0. उजव्या बाजूला -1 3 0 आणि थर्ड रो ॲज इट इज 0 0 1 0 -2 1. आता खूप पुढे आलो आपण. या 1 चा उपयोग करून इथला एलिमेंट 0 करायचा, A1 2 पोझिशनचा. त्यासाठी काय ऑपरेशन करणार, अप्लाय फर्स्ट रो चेंजेस बाय फर्स्ट रो मायनस सेकंड रो.
फर्स्ट रो चेंजेस 1 minus 0 1 1 minus 0 0 2 minus 0 2 उजव्या बाजूला 0 minus of minus 1 1 1 minus 3 minus 2 0 minus 0 0 second row 0 1 0 as it is third row 0 0 1 as it is उजव्या बाजूला minus 1 3 0 second row as it is 0 minus 2 1 third row as it is आता ह्या 1 चा उपयोग करून या 2 च्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचं राईट द ऑपरेशन अप्लाय फर्स्ट रो चेंजेस by first row minus 2 times third row. हे काय तर बघा इथं 2 ने मल्टिप्लाय करा आणि फर्स्ट रो मधून वजा करा 1 0 0 0 1 0 0 0 1 perform same operation on the right hand side इथं काय तर 2 ने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करायचं इथं 2 ने मल्टिप्लाय करा 1 हे -4 -2 मायनस ऑफ -4 मीन्स +4 तर किती आलं हे 2 इथं 0 -2 -2 सेकंड रो एज इट इज second row as it is -1 3 0 and third row as it is 0 -2 1 ही युनिट मॅट्रिक्स आहे ह्या युनिट मॅट्रिक्सला आपण I म्हणू शकतो I into A inverse is equal to 1 minus 1 2 minus 2 minus 1 3 0 0 -2 1 आणि जसं आपण अल्जेब्रात पाहतो एखाद्या संख्येला 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही ती संख्या जशाच तिसरी राहते तसं मॅट्रिक्स मध्ये सुद्धा युनिट मॅट्रिक्स ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही ही ए इनव्हर्स मॅट्रिक्स एज इट इज राहते म्हणजे आपल्याला इनव्हर्स काय मिळाला आता therefore A inverse is equal to 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 तर हा गिवन मॅट्रिक्स ही जी मॅट्रिक्स होती ना ए ह्या ए मॅट्रिक्सचा हा इन्व्हर्स आहे म्हणजे आपण जर आता व्हेरीफाय करायचं ठरवलं या दोन मॅट्रिक्सचा जर प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला युनिट मॅट्रिक्स मिळेल समजलं बाकीचा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा प्रॉब्लेम आपण पुढच्या पिरियडला पाहू ठीक आहे